आपण पाहत आहे पोलीस न्यूज पॉइंट. पोलीस न्यूज पॉइंटमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे. चरणसिंग ठाकूर, बाबासाहेब देशमुख, मनोज जामसुदकर, अभिजित पाटील, आनंद नर, बाबाजी काळे, संजय दरेकर, अरुण खान, महेश सावंत, गजानन लवटे, प्रवीण स्वामी आहे ना. भास्कर जाधव घेतलं मी आधी. अनेक सदस्यांनी काही लोकांची नावं राहिली असतील, परंतु या ठिकाणी सगळे 293 मध्ये अनेक मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत. अध्यक्ष महोदय, गृहनिर्माण आणि नगरविकास विभागावर यामध्ये चर्चा झाली आहे आणि काही सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून दोन्हीकडून वडेट्टीवार साहेब आले आहे, दोन्हीकडून सूचना आल्या. मी सर्वच सदस्यांचे आभार मानतो आणि अधिवेशनाच्या सुरुवातीलाच आम्ही सांगितलं होतं की या ठिकाणी विरोधी पक्षाकडून उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना शासनाच्या माध्यमातून उत्तरं दिली जातील. आणि भास्करराव संख्या कमी असली तरी आम्ही कधी असं कोणाला कमी लेखत नाही. त्यामुळे तुम्ही प्रत्येक सदस्याने विचारलेला प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्याला उत्तर देणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे मुद्द्यांकडे कुठलंही दुर्लक्ष करणार नाही. खरं म्हणजे सभागृहामध्ये विविध विषयांवर चर्चा होत असताना लोकांच्या प्रश्नांवर, समस्यांवर या ठिकाणी अभ्यासपूर्ण प्रश्न काही लोकांनी विचारले, पण काही लोकांनी फक्त म्हणजे सभागृहामध्ये आरोप प्रत्यारोप करण्याचं काम केलं तरी सुद्धा ठीक आहे. आणि काही लोकांनी अर्धवट माहितीच्या आधारे देखील मुद्दे या ठिकाणी मांडले. तर त्यामध्ये तरी सुद्धा जे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याला उत्तर देण्याचं काम या ठिकाणी माझं आहे. आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये देखील, निवडणुकांच्या बाबतीत देखील चर्चा या ठिकाणी उपस्थित केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नसल्याने या संस्थांवर काही वर्षांपासून शासनाचं नियंत्रण आहे आणि प्रशासक नेमल्यामुळे कामं होत नाहीत, असं विजय वडेट्टीवार साहेबांनी देखील मुद्दा उपस्थित केला. परंतु आपण या ठिकाणी राज्यघटना मानतो, संविधान मानतो आणि त्यामुळे या घटनेच्या चौकटीमध्ये राहून आपल्याला विजयराव काम करावं लागतं. आणि म्हणून आपणही राज्यघटनेचा, संविधानाचा आदर करतो. आणि म्हणून सरकारच्या मनात आलं म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रोखून धरल्या असं काही झालेलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी सांगू इच्छितो विजय भाऊ आणि भास्करराव, आपल्याला याने विजयरावांना पण, की राहुल वाघ विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 20 ऑगस्ट 2022 रोजी निवडणूक प्रक्रियेला जैसे ते ठेवण्याचे आदेश दिले होते. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण राज्य शासन नाही तर राज्य निवडणूक आयोग घेत असतो, हे आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाला निवडणुका घेणं शक्य झालं नाही. आणि त्यामध्ये ओबीसी आरक्षण महत्त्वाचा मुद्दा होता आणि ओबीसीला आरक्षण मिळालं पाहिजे या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये, हे आपल्या सगळ्यांचीच भावना आहे. आणि त्यामुळे सरकारने देखील जे काही प्रयत्न केले आपल्याला माहीत आहे. त्यामुळे या ठिकाणी आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे, टिकवलं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले आणि त्यामध्ये यशही आलं. आणि म्हणून 6 मे 2025च्या एका आदेशानुसार अध्यक्ष महोदय, सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्याबाबत निर्देश दिलेत आणि त्याप्रमाणे निवडणुका होतील. आणि ओबीसीला न्याय न देता निवडणुका होणं तुम्हालाही अपेक्षित नव्हतं आणि आम्हालाही नव्हतं. त्यामुळे या आरक्षणाशिवाय निवडणुका कोणालाही नको आहेत आणि नको होत्या. आणि त्यामुळे या निवडणुका आता होतील. निवडणूक आयोगाने देखील निवडणूक आयोगाने प्रोग्राम डिक्लेअर केलाय, प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या प्रभाग रचनांचं काम देखील सुरू झालं आहे. आणि 10 जून 2025 रोजी नगर विकास विभागाने तसे आदेश देखील पारित केले आहेत. आणि सर्व प्रोग्रामप्रमाणे सर्व निवडणुका योग्य वेळी सगळ्या होतील. आणि विजयरावांना सगळं माहीत होतं, परंतु तरी
तरी सुद्धा त्यांनी ते मुद्दा आणि ओबीसीचा मुद्दा तुम्ही नेहमी महत्त्वाचा मांडलेला आहे की ओबीसीला यामध्ये न्याय मिळाला पाहिजे आणि यामध्ये ओबीसीला आरक्षण त्यामध्ये असलं पाहिजे आणि त्यामुळे आणि कोणी दुसऱ्या लोकांनी कोणी लहान सहान पोरांनी बोललं ठीक आहे पण तुम्ही नाही. हां कुठल्या नाही स्थानिक स्वराज्य संस्थांचा हा महाराष्ट्रातला विषय होता आणि आपल्या सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली आणि म्हणून विजयराव तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहात आणि म्हणून निवडणुका झाल्या नसल्या तरी प्रशासक जे आहेत आपल्याला माहीत आहेत प्रत्येक ठिकाणी नानाभाऊ प्रशासक काम करत होते आणि मला वाटतं आपण जर पाहिलं तर कामाची जी काय प्रगती आहे ती जर आपण जर त्याची माहिती घेतली तर कुठेही कुठलं काम थांबलेलं नाही आणि त्याप्रमाणे विकास प्रकल्पांची कामं देखील अध्यक्ष महोदय फास्ट ट्रॅकवर सुरू आहेत आणि म्हणून येत्या 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्याव्यात असा आदेश आहे. त्याप्रमाणे आपला प्रोग्राम जाहीर झालेला आहे आणि त्याप्रमाणे पुढचं काम सुरू आहे. मुंबईच्या विकासाबाबत देखील अनेक जणांनी या ठिकाणी मुद्दे उपस्थित केले आहेत परंतु खऱ्या अर्थाने मुंबईचा भास्करराव जे काय आता 2.5-3 वर्षामध्ये आपण खरं म्हणजे प्रामाणिकपणे असं छातीवर हात ठेवून सांगा की मुंबईमध्ये बदल होतोय, मुंबईचा मेकओव्हर होतोय. आपण मुंबईचं जे काय आज विकास आपण पाहतोय तो आपल्याला जाणवतोय कोस्टल रोड माध्यमातून किंवा मी ते काय डिटेलमध्ये बोलतो परंतु जे काही काम झालंय ते 2.5-3 वर्षामध्ये जे काम झालेले आहे ते नक्की ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि म्हणून मुंबईकरांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडले पाहिजे ही आमची भूमिका आहे सरकारची आणि त्याप्रमाणे आपण काम करतोय. जे खरं म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यानंतर मुंबईची खऱ्या अर्थाने जे काही डेव्हलपमेंट आज आपण पाहतोय विकास जो पाहतोय आपण आणि विकास जो पाहतोय तो आणि जो कायापालट होतोय तो खऱ्या अर्थाने हे आहे आणि त्यामुळे काही लोकांनी खूप टीकाही केली परंतु आमच्यासाठी मुंबईकर फर्स्ट आहेत, मुंबईकर फर्स्ट आणि काही लोकांसाठी कॉन्ट्रॅक्टर फर्स्ट आहे. त्यामुळे या ठिकाणी जी टीका केली आतापर्यंतच्या काळामध्ये जे काही केलं त्याची सगळी जंत्री माझ्याकडे आहे आणि म्हणून मुंबईला भास्करराव आपल्याला मोठं करायचं आहे. मुंबई आपल्याला रस्ते चांगले करतोय, आपण सुशोभित करतोय, सगळ्या गोष्टी आहेत. याला मी आपल्याला एवढंच सांगतो मुख्यमंत्री मी झाल्यानंतर मी आणि देवेंद्रजींनी चेहलला बोलवल्यानंतर मी सांगितलं हे जे रस्ते आहेत हे दर पावसाळ्यामध्ये खड्ड्यांमध्ये प्रवास का करावा लागतो, का तुम्ही काँक्रीटचे रस्ते करत नाही. तर चेहल म्हणाले दरवर्षी आम्ही 50 किलोमीटर करतो. बोलो 50 किलोमीटर दरवर्षी करण्याचा काही नियम आहे का, काय तुम्हाला काय त्याचं बंधन आहे का. तर बोले नाही. मग आम्ही भास्करराव आदेश दिले 2 फेजमध्ये हे सगळे रस्ते झाले पाहिजे आणि आता पहिला फेज जवळपास या डिसेंबरपर्यंत म्हणजे पुढच्या डिसेंबरपर्यंत संपेल, दुसरा फेज पण डिसेंबर 27 पर्यंत कंप्लीट होईल आणि आता जे 31 मे नंतर रस्त्याची कामं बंद केलीत आणि ती रस्ते जे सेफ स्टेजला आणून ठेवण्याचा देखील आदेश दिले. आपण कुठेही अपघात होऊ नये, खड्ड्यामुळे लोकांना त्रास होऊ नये, हे सगळी आपण काळजी घेतलेली आहे आणि यामध्ये आज आपण पाहतोय की जी रस्त्याची कामं काँक्रीटची होत आहेत या काँक्रीटच्या रस्त्यांमुळे पुढचे 25-30 वर्ष रस्त्याला खड्डा दिसणार नाही आणि खड्डेमुक्त मुंबई झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचबरोबर MMRच्या आर्थिक आणि सर्वांगीण विकासासाठी MMRD आणि MMRD मध्ये मुंबई तेच काम करते. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये त्यांचा करार झाला मुंबईसाठी. मुंबईला आपण या ठिकाणी ग्लोबल फिनटेक कॅपिटल करण्याचा जो काही मोदीजींनी इकडे भाषणामध्ये सांगितलं त्याची एक सुरुवात झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने मुंबई जागतिक फायनान्शियल कॅपिटल आहे त्यामुळे ती मुंबईप्रमाणेच असली पाहिजे आणि म्हणून मुंबईला इकॉनॉमिक हब करण्यासाठी नीती आयोगाबरोबर जी बैठक झाली भास्करराव त्यांनी म्हटलं की $1 ट्रिलियन तुमचं जे गोल आहे मी पुढे जाऊन सांगतो म्हणाले की मुंबई आणि MMR मध्येच फक्त $1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आहे आणि त्यामुळे त्याच्यावर देखील आपण काम सुरू केलेलं आहे असं म्हणालो. तुमची संख्या कमी असली तरी सुद्धा कधीही आम्ही अंडर एस्टिमेट केलं नाही.
सरकारची पूर्ण तयारी असते. जे जे प्रश्न आपण विचाराल, जी चर्चा कराल त्याला उत्तर द्यायची पूर्ण तयारी असते. आणि मी तर अध्यक्षांचं अभिनंदन करीन की असे अध्यक्ष आजपर्यंत एवढी संधी देणारे दुसरे अध्यक्ष भेटले नाहीत. पण बोलल्यानंतर ऐकायची तयारी पण पाहिजे. ऐकण्यासाठी तयारी असावी लागते. ती तयारी तुमची न दाखवता याच्यामध्ये भास्करराव यांनी ज्या पद्धतीने, भास्करराव जुने सदस्य आहेत, सिनियर आहेत, त्यांनी अनेक पदं भूषवलेली आहेत. अध्यक्ष महोदयांकडे ज्या पद्धतीने हातवारे करून ज्या पद्धतीने भास्करराव बोलत होते, ही पद्धत बरोबर होती का हे मला सांगा. कारण शेवटी हे चेअरचं महत्व आहे. या सभागृहाची जी काही गरिमा आहे, सभागृहाचं डेकोरम जे आहे, पावित्र्य आहे, हे तर सगळ्यांनी पाळलं पाहिजे. आणि मला वाटतं नानाभाऊ पण अध्यक्ष होते या ठिकाणी, दिलीप वळसे पाटील साहेब पण अध्यक्ष होते. या सभागृहाचं नेहमी आपण पावित्र्य जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नेहमी आपण पाहतो की भास्करराव अशा ज्या अग्रेसिव्ह पद्धतीने अध्यक्षांना, ठीक आहे आम्हाला समोर समोर सत्ताधारी पक्षाशी बोलू दे, परंतु अध्यक्षांकडे बोट दाखवून हातवारे करून अध्यक्ष कडे म्हणजे तुम्ही मनमानी कारभार करताय, तुम्ही सत्तेचा आणि यांनी नाही म्हटलं अध्यक्षांना सस्पेंड करा म्हणून मागणी यांनी नाही केली. तेच म्हणाले आम्हाला सस्पेंड करा हिम्मत असेल तर. असं काय म्हणजे, आणि असं हे योग्य नाही. आणि म्हणून सभागृहाचं पावित्र्य हे जपलं पाहिजे. आणि अध्यक्षांनी घेतलेला निर्णय हा अंतिम असतो. आपण